सर, भारतीय जनता पक्षाने अखेर महापौर पदावर दावा केला होता. आज महापौर होत पण भारतीय पक्षाच्या ताब्यात आले. काय प्रतिक्रिया असेल पहिली? स्ट्रॅटेजी अशी होती, सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश होता, बावनकुळे साहेबांचा आदेश होता, दानवे साहेब केंद्रीय मंत्री नारायण कुचे साहेब, संतोष दानवे आणि भास्कर आंबेड आणि आम्ही असं ठरवलं होतं की आपल्याला वाटतंय की भारतीय जनता पार्टी ही खाती सत्ता काढणार. कारण आम्ही जेव्हा शिवसेनासोबत बसतो तर आम्हाला दिसलं होतं त्यांच्याकडे उमेदवारच नाही आणि आम्ही जिथं ग्राउंड तयार केलं होतं आमच्या नगर तिथंच ते मागतं. मला कळलं होतं की अरे समथिंग इज रॉंग, कुछ भी गलत हो रहा है. तर मग त्यांनी आम्हाला नाही म्हटलं तर आम्ही पण तोडून टाकले. पण त्याच्यानंतर असं वाटत होतं की काय होणार, पण परफेक्ट आम्ही करेक्ट कार्यक्रम करेक्ट म्हणतात तर करेक्ट कार्यक्रम त्याचं केलं. ॲक्च्युअल आमच्याकडून आमचे 2-3 मिस झाले, ते आमची चूक आहे. कुठं आम्ही तरी पडलो ना 45 तर आणणारच होतं मी. ठीक आहे, काही तिकीट वापरण्याचं सोनू सामन्यात 100% हा निवडून येणार होता, तर त्याचं तिकीट आपलं असं 3-4 जाऊ दे, ते सोडून द्या. पण मी एक सांगतो, जनता आणि देव मला न्याय दिलेला आहे आणि मला सोडून जे जे नगरसेवक गेले जे ते सर्व पडले ह्या भारतीय जनता पार्टीला जातो. भारतीय जनता पार्टी ओनली फॉर भारतीय जनता पार्टी. नरेंद्र मोदी साहेबांना जातो, देवेंद्र भाऊला जातो, बावनकुळे साहेबांना जातो, आपले रावसाहेब दानवे साहेबांना जातो, लोणीकर साहेबांना जातो, संतोष दानवेला साहेब जातो, नारायण कुचेला जातो, भास्कर आबाला जातो, मला थोडा जातो. कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यावर एक चांगला विश्वास दाखवला होता आणि तुमचं ऐकलं गेलं होतं युतीच्या बैठकाबाबत. काय सांगाल? आता त्यांनी मला विश केलं आणि मला तेव्हा सांगितलं की जिम्मेदारी तुमची मोठी आहे. दानवे साहेबांवर मोठी बबन लोणीकर सर्वांची जिम्मेदारी. तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून 40पेक्षा आलं, मी 45 आखला दिलं. मी चुकलो, आज बोललो साहेब माफ करा, थोडा 3-4 लोक आमचे निवडून नाही आले पण 41 आले. मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालंय, काय बोलले? अभिनंदन केलं. थँक्यू. हिंदी शायरीमुळे ओळखले जातात. आज तर आनंदाचा दिवस आहे. कुठला शेर घेणार आज? काय नाही, निवडून तर माझे आले, त्याच्यापेक्षा जास्त जे मला सोडून शिवसेनात प्रवेश केले आणि बडे दावे करत होते असे तसे, मी नाव घेत नाही ते लोकांचं, पण ते सर्वांना जनताने पाडले. बरं, फार मोठ्या प्रमाणात त्याला पाडला. मी म्हणून देवाचा आणि ईश्वरचा धन्यवाद करतो. फक्त एकच शेर म्हणतो, मतलब के है यार मगर दिल के सब काले है, मतलब के है यार मगर सब दिल के काले है, मौका मिलते ये सब डसने वाले हैं, किसमें कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज़्यादा सांप. भारतीय जनता पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार केलेला आहे. मी जालन्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की गेल्या 70 वर्षात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला 2/3 बहुमत दिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल, उपमहापौर होईल आणि स्टँडिंग कमिटी म्हणजे एक हाती सत्ता जालन्याच्या जनतेनं दिलेली आहे. शहरातल्या लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे. या शहराला मराठवाड्यातलं टॉप 10 शहर करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जी घोडदौड केली आणि राज्यातल्या मतदारांनी जो मताचा कौल दिला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही 1 नंबरची पार्टी ठरली. त्यानंतर आत्ता ज्या काही महापालिकेच्या 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या, आमच्या अंदाजाप्रमाणे या 29 महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील असं आम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. त्याचं कारण आहे की देशामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यांच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मागच्या काळातही म्हणलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हे अस्तित्वात राहणार नाही आणि ज्या काही जागा त्यांच्याकडे आत्ता निवडून आल्या यातले बहुतांश नगरसेवक हेही आता त्यांच्यासोबत राहणार नाही. त्यांना त्यावेळेस माझ्या बोलण्यात जरी वाईट वाटलं असेल तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये. माझं मत आहे की हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आम्ही सर्वप्रथम आता या सर्व आमच्या मतदारांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रामुख्यानं
छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही महापालिका पूर्ण बहुमतानं आमच्या ताब्यात आली आहे। बबनरावजी लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या महापालिकेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ताब्यात आली आणि जनतेच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करू अशी नाही हे आमचे शिंदे सेनेबद्दल मी बोलत नाही। उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेची जी सेना आहे त्यांच्याबद्दलच यापूर्वीचंही वक्तव्य माझं होतं आणि आताही माझं वक्तव्य येते की आता तो पक्ष जवळपास संपुष्टात येणार आहे। त्यांच्या मागे जे काही जनमत थोडंफार होतं ते जनमत आता पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला स्पष्ट दिसन। आम्ही नगरपालिका जिंकल्या, नगरपंचायती जिंकल्या, महापालिका जिंकल्या आणि या राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही 100% जिंकू याची आम्हाला खात्री आहे।